नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील। शेतकरी मित्रांनो, कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर कधी आणि किती आणि कशामुळे, काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनल नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून जवळ असलेला बेल आयकॉन म्हणजे असू नका, जेणेकरून जर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता। महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा तडाखा, झळ या ठिकाणी दिलेला कांदा भाव पोहोचणार 100 पार। बघू शकता, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील राज्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कांदा आणि टमाटरच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। याचा थेट परिणाम देशातील राजधानी येथे दिसून येत लागला आहे आणि सध्या टमाटर आणि कांद्याची आवक या ठिकाणी घटली असून खरेदीदारांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे। कांद्याला घासही मागणार, कांद्याचा घासही मागणार। मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच महाराष्ट्रात कांदा दरात 20% वाढ झाली होती। परिणामी दिल्लीसह देशभरातील मंड्यामध्ये दरवाढ सुरू झाली। सध्या कांदा सुमारे 30 ते 35 रुपये किलो दराने विकला जात आहे। मात्र पुढील 2 या ठिकाणी आठवड्यात हा दर 50 रुपये किलोवर पोहोचण्याची शक्यता आहे। कारण फक्त पावसामुळे पीक नष्ट झालेले नाही तर सप्लाय चेनही खंडित झाली आहे। शेतकऱ्यांनी धान्य गोळा करण्याची व वितरण व्यवस्था मोकळी झाली आहे, जे थेट बाजारात महागाईला कारणीभूत ठरत आहे। आणि एकंदरीत टोमॅटोची व्यवस्था आणखीनच वाईट। टोमॅटो बाबतीत परिस्थिती आणखीनच गंभीर आहे। जूनच्या सुरुवातीलाच टोमॅटो दर 24 रुपयावरून 30 रुपये किलोवर गेला आहे। व्यापाऱ्यांच्या मते हा दर पुढील 15 दिवसात 50 रुपये तर जुलैमध्ये 80 ते 100 रुपये किलो होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश हे देशातील प्रमुख टमाटर उत्पादक राज्यामध्ये मुसळधार पावसाची रोपं सडली आहे, फळं फाटली आहे आणि संपूर्ण शेताचे नुकसान झाले आहे। त्यामुळे टमाटरची आवक 40% कमी झाली असून याचा फटका थेट ग्राहकांच्या पाककृतीवर बसणार आहे। थेट परिणाम ग्राहकांवर आहे। दिल्लीतील किरकोळ विक्रेत्यांनी या ठिकाणी सांगितलं की दररोज सकाळी होणाऱ्या मालाच्या आवक कमालीची कमी झाली आहे। ग्राहकांना अर्धा भावात टमाटर मिळत नाही आहे। काही ठिकाणी तर ग्राहकांनी आलटून पालटून टमाटर घेणे बंद केल्याने चित्र आहे। कांदा टमाटर हे भारतातील जेवणाचे आधारस्तंभ आहे। जर हेच घटक महाग झाले तर सामान्य गृहिणीचं बजेट बिघडणं निश्चित आहे। परंतु शेतकऱ्यांची स्थितीसुद्धा बिकट आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसुद्धा बघणं गरजेचं आहे। जी काही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली। व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक तुम्ही केला असणार। धन्यवाद। माझा व्हिडिओ बघितला तर अपडेट होतपर्यंत थांबतोय। महाराष्ट्र ज्येष्ठ धन्यवाद। सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा। धन्यवाद।